सविस्तर घडामोडी बघणार आहोत। मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपने ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे। उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरुवात केलेली आहे। दरम्यान उज्ज्वल निकम सकाळी 9 वाजता राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत। ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा होणार आहे। या बैठकीत निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी अधिक बोलूया। प्रशांत, उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाली, ते प्रचारालाही लागलेत आणि त्याच निमित्ताने ते राज ठाकरेंची भेट घेत आहेत। काय अपडेट आहे? सोना, अत्यंत उशिरा जरी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी आपल्याला एक गोष्ट मान्य करायला लागेल की मुंबईच्या 6ही लोकसभा मतदारसंघावर ठाकरेंचा प्रभाव हा कायम आहे। एक ठाकरे विरोधात असले तरी एक ठाकरे म्हणजे अर्थात राज ठाकरे यांनी मनसेनं भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिलाय आणि हाच पाठिंबा सगळ्यात महत्वाचा आहे। या मतदारसंघामध्ये उज्ज्वल निकम यांना सगळ्याच महायुतीतल्या सगळ्याच पक्षांचे आशीर्वाद त्यांना हवे, सहकार्य हवंय, कार्यकर्त्यांची बांधणी हवी आहे आणि याच करता राज ठाकरे यांची आज उज्ज्वल निकम भेट घेत आहे। ही भेट अत्यंत महत्वाची एवढ्यासाठी मानली जाते की अत्यंत कमी दिवसात कमी कालावधीत कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणी करणं आणखीन बांधणं हे फक्त राजकीय पक्षांना जमू शकतं। उज्ज्वल निकम हे ज्येष्ठ कायदेपंडित आहे, कायदेतज्ञ आहे। त्यांनी अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये भूमिका बजावली असली, आपल्या देशामध्ये अत्यंत एक लोकप्रिय वकील जरी ते असले तरी निवडणुकीच्या रिंगणात मात्र ते पहिल्यांदा उतरले आहे आणि याचमुळे राज ठाकरे किंवा महायुतीतल्या सगळ्याच पक्षांचं सहकार्य त्यांना हवंय। आजची भेट राज ठाकरे यांच्यासोबतची आजची भेट त्यांची अत्यंत महत्वाची एवढ्यासाठीच आहे की मनसेचा मोठं प्राबल्य या ठिकाणी आहे। कदाचित उज्ज्वल निकम राज ठाकरे यांची एक सभा सुद्धा या मतदारसंघात व्हावी अशी विनंती त्यांना करणार आहे। ही माहिती आपल्याला समजते। बघूया अजून काय होतंय ते। सुवर्णा, नक्की प्रशांत, आभार आपण माहिती दिलीत त्याबद्दल। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहामध्ये मनसेच्या वतीने पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। आम्ही दोन्ही पक्ष एकाच विचारधारेने बांधले गेलेले आहोत आणि एकाच विचारधारेने पूर्ण पक्ष चालतायत। राज ठाकरेंचे जे विचार आहेत तेच शिवसेनेचे विचार आहेत आणि म्हणून शिवसेना आणि मनसेचा डीएनए एकच आहे असं श्रीकांत शिंदे म्हणाले आणि म्हणूनच आम्हाला एकत्र येता आलं असंही ते म्हणाले। आमदार राजू पाटील आणि आम्ही एकमेकांचा विरोध करत होतो, मात्र तो वैचारिक विरोध होता, मतभेद होते पण मनभेद नव्हते असं श्रीकांत शिंदेंनी या कार्यक्रमादरम्यान म्हटलंय। बाहेर स्वागत करताना जे हास्य आपल्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती होतं, असं कुठेच वाटलं नाही की आपण कुठल्या दुसऱ्या पक्षाच्या सभेसाठी जातोय। आणि मी आल्या आल्या नांदगावकर साहेबांना सांगितलं की असा मला एक तो पॉझिटिव्ह फिलिंग जी येते, मला वाटतं आपला डीएनए जो आहे ना मनसेचा आणि शिवसेनेचा तो एकच आहे। हे मला वाटतं दूध का दूध आणि पाणी का पाणी। कारण की आज जे आहे एका वेगळ्या जगामध्ये जे आहे ते लोक जगतायत। लोकांना सांगताना की आमच्याबरोबर सिंपत्ती आहे, आमच्याबरोबर सिंपत्ती आहे। अरे सिंपत्ती नाही, तुमच्याकडे संपत्ती आहे, फक्त सिंपत्ती नाहीये तुमच्याकडे। कारण की सिंपत्ती कोणाकडे असते? सिंपत्ती जी आहे ही लोकांच्या दुःखामध्ये जाऊन जाणाऱ्या माणसाकडे जी आहे ही सिंपत्ती लोकांची असते। कल्याण लोकसभेचे शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरणार आहेत। येत्या 12 मेला कल्याण डोंबिवली इथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे। या सभेला खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे। आता 12 मेच्या सभेत राज ठाकरे काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं। बारा तारखेला 12 मेला कल्याण डोंबिवली या ठिकाणी राजसाहेबांची सभा आहे। त्या सभेला ते संबोधित करतील, त्याला स्वतः खासदार साहेब असतील, कदाचित सीएम साहेब असतील तर ते उपस्थित असतील। पण ती महायुतीची सभा आहे आणि आता महायुतीत आम्ही असल्यामुळे महायुतीची सभा आहे ती, त्याच्यामुळे आता काही सभा काही वेगळ्या नाही होऊ शकत, एकत्र होणार। त्याच्यामुळे ती सभा 12 मेला होणार आहे। राज्यातल्या महायुती सरकारला मनसेनं बिनशर्त पाठिंबा दिलाय। महायुतीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रचार सभा घेण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेला डिवचलाय, त्याला मनसेनंही जोरदार प्रत्युत्तर दिलंय।
मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत। मनसेच्या वर्धापन दिनी राज ठाकरेंच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली। मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत। लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे कोणती भूमिका घेणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली, पण अवघ्या काही दिवसात राजकीय चक्र फिरली। भाजपनं शिवतीर्थावर आमंत्रण धाडलं आणि मनसे प्रमुख राज ठाकरे दिल्ली दरबारी दाखल झाले। दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खलबतं झाली आणि मनसेचं इंजिन महायुतीच्या ट्रॅकवर आलं। गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी त्याची घोषणा केली। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। आता राज ठाकरे महायुतीच्या प्रचारात उतरणार आहेत। मनसेनं शिवतीर्थावर सभेसाठी तयारी सुरू केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार असल्याचं बोललं जात आहे। 17 मे रोजी होणाऱ्या या सभेसाठी मनसेनं मैदानासाठी अर्ज केलाय, पण याच दिवशी शिवतीर्थावर सभेसाठी उद्धव ठाकरेंच्या पक्षानंही परवानगी मागितली आहे। आता त्यावरून उद्धव ठाकरेंच्या पक्षानं राज ठाकरेंना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे। असं कळतंय की राज ठाकरेंनी देखील पत्र दिलेलं आहे मनसेने। त्यांनी तर सांगितलंय मी दुसऱ्या कोणाचं पोर माझ्या कमरेवर खेळवणार नाही। आता जर सभा घेणार असेल तर कोणाचं पोर ते खेळवणार आहेत हे बघावं लागेल। त्यांच्या पक्षाचा तर एकही उमेदवार नाहीये, मग कोणाच्या पोरासाठी कोणाच्या लग्नाच्या वरातीत ते नाचणार आहेत, या सगळ्या गोष्टी आता बघाव्या लागतील। लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला असला तरी मनसेच्या वाट्याला एकही जागा आली नाही। राज ठाकरेंनी विधानसभेवर लक्ष केंद्रित केलं, मात्र मनसेचा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात नसल्यानं उद्धव ठाकरेंच्या पक्षानं मनसेला डिवचलंय। रिपोर्ट न्यूज 18 लोक। उद्धव ठाकरे क्लीन बोल्ड झाले असून ठाणे, कल्याण आणि मुंबईतील 6 जागांवर महायुतीच सिक्सर मारणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला। मुंबईत बाळासाहेब भवन इथं शिवसेनेची महत्त्वाची बैठक झाली, यावेळी ते बोलत होते। अरे भैया अरे उनकी ऑलरेडी विकेट निकल चुकी है, वो तो क्लीन बोल्ड हो चुकी है और इसलिए अभी और क्या करना है, ये लोगों ने तय कर लिया है कि ये काम करने वाले लोग हैं, मुंबई का विकास करने वाले लोग हैं। जैसे मैं मुख्यमंत्री बना तब से मुंबई में आप देख रहे हैं जो 15-20 साल पहले काम होना चाहिए था वो अब तब हुआ नहीं। आज डेवलपमेंट हो रहा है, कंक्रीट के रोड हो रहे हैं, ब्यूटिफिकेशन हो रहा है, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना खुल रहा है। राहुल शेवाळे, रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांच्या मतदारसंघातले प्रमुख पदाधिकारी आले होते आणि निवडणुकीची व्यूहरचना, निवडणुकीची स्ट्रॅटेजी आणि पुढचा प्रचार दौरा या संदर्भामध्ये आढावा घेतला। अतिशय चांगलं बांधणी त्या ठिकाणी झालेली आहे। काम कार्यकर्त्यांनी ऑलरेडी अगोदरच सुरू केलेलं आहे, त्यामुळे या तिन्ही जागा महायुतीच्या, शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच्या आम्ही जिंकू। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या 3 जागा, एकूण महायुतीच्या 6 जागा मुंबईतल्या आम्ही जिंकणार महायुती, अशा प्रकारचं वातावरण सगळीकडे आहे आणि त्यामुळे हे सर्व कार्यकर्ते आमचे कामाला लागलेले आहेत। हे पूर्णपणे या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवारांना विजयी करूनच थांबणार आहे। मवियाचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचार सभेमध्ये बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी मोठा गौप्यस्फोट केला। सुनील तटकरे मंत्री असताना पेणमधील बाळगंगा धरणाचा खर्च 368 कोटींवरून 1200 कोटींवर नेल्यानं अडचणीत आले होते। सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे अटकेच्या भीतीने शरद पवारांना रोज सकाळी फोन करून भाजपसोबत जाण्याकरता गळ घालत होते, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली। त्याचबरोबर आव्हाड यांनी अजित पवारांवरही टीकास्त्र डागलंय। हे तटकरे, प्रदेश अध्यक्ष आणि मुंडे विरोधी पक्ष नेते दररोज सकाळी उठले की शरद पवारांच्या कानावर लागायचे, साहेब चला बीजेपीत जाऊया, साहेब आपला फायदा होईल,
चला बीजेपीत जाऊया. साहेब फायदा होईल, चला बीजेपीत जाऊया. फायदा काय होणार होता? तर तुमची जी बाळगंगाची चौकशी सुरू झाली होती आणि प्रत्येक समितीने बाळगंगेत घोटाळा झाला होता हे सांगितलं होतं, त्याची चौकशी तुम्हाला भली करायची. कल्याण लोकसभा महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आज उमेदवारी अर्ज ते भरणार आहेत. ठाण्यामध्ये नरेश मस्केही आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मिळते. दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भारती पवार आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत गोडसे हे दोघे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याकरता मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अर्ज भरण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. तसंच गिरीश महाजन आणि छगन भुजबळ हे देखील या रॅलीत सहभागी होणार आहेत. अखेर नाशिक लोकसभा मतदारसंघातला उमेदवारीचा तिढा सुटला. मात्र विद्यमान खासदार हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर करायला वेळ का लागला असा प्रश्न नक्कीच उरतो. त्यावरून विरोधकांनी महायुतीला चांगलंच घेरलं. नाशिकमध्ये शिवसैनिकांनी फटाके फोडत हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल जल्लोष केला. मागील एका महिन्यापासून सुरू असलेल्या उमेदवारीच्या चर्चांना पूर्णविराम मिळत अखेर हेमंत गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. मात्र त्याआधी अनेक घडामोडी घडल्या. मंगळवारी गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये अपक्ष उमेदवारांच्या भेटी घेऊन महायुतीच्या मार्गातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला होता. तर मागील आठवड्यात छगन भुजबळ यांनी उमेदवारीवरून माघार घेतली होती. नाशिकच्या जागेवर महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी दावा केल्यामुळे तिढा निर्माण झाला होता. नुकतंच आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी सांगितले की ही जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचाच उमेदवार नाशिक लोकसभा लढेल. उमेदवारी जाहीर झाल्यामुळे हेमंत गोडसेंना नक्कीच दिलासा मिळालाय. मात्र शांतिगिरी महाराजांसह 3 महंत निवडणुकीच्या रिंगणात कायम राहण्याच्या शक्यतेमुळे महायुतीसमोर मतविभागणीचा धोका निर्माण झालाय. तर 15 दिवसांपूर्वी नाशिक मतदारसंघातून छगन भुजबळांचं नाव चर्चेत होतं. या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार यांनी महायुतीच्या जिव्हारी लागणारी टीका केली. ज्या भुजबळांना 2.5 वर्ष त्यांना भ्रष्टाचारी किंवा महाराष्ट्र सदन प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं आरोप भारतीय जनता पक्षाने केले आणि त्याच भारतीय जनता पक्षाने त्यांना 2.5 वर्ष जैलात ठेवलं, त्यांच्याच दारात जाऊन त्यांची विनवणी करावी लागत आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना, नेत्यांना. यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राचं कोणतं असू शकतं? नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांची प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली आहे. त्यामुळे हेमंत गोडसेंची उशिरानं जाहीर झालेली उमेदवारी आमच्या फायद्याची असल्याचा टोला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लगावलाय. भुजबळांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे ना, किमान 20 मे पर्यंत तरी उमेदवार जाहीर करा अशा प्रकारची भूमिका ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी मांडलेली. मला याच्यातच सगळं उत्तर आलेलं. नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीने शेवटच्या टप्प्यात त्यांचा उमेदवार जाहीर केला. परिणामी आता महायुतीच्या प्रचाराला गती मिळून मतदारसंघात राजकीय घमासान शिगेला पोहोचणार असल्याचं स्पष्ट झालंय. आणि जो उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचेल त्यालाच 20 मे रोजी जास्त मतदान मिळणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.